जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा येथे गॅस सिलेंडरचा काळाबाजार 2500 ते 3000 पर्यंत बेकायदेशीर विक्री सुरू असून कृत्रिम टंचाई निर्माण। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा शहरात असलेल्या गॅस एजन्सी मालकाच्या संगनमताने स्थानिक पंटरांमार्फत गॅस सिलेंडरचा सर्रास काळाबाजार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। सिलेंडर 2000 ते 2500 रुपयांपर्यंत बेकायदेशीररित्या विक्री सुरू असून या प्रकारामुळे शहरात कृत्रिम गॅस टंचाई निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। नागरिक पहाटे 5 वाजल्यापासून गॅस एजन्सीसमोर रांगा लावत आहेत। अनेक नागरिक 4 ते 5 तास उन्हात रांगेत उभे राहूनही त्यांचा नंबर येण्यापूर्वीच सिलेंडर संपत असल्याचे कृत्रिम चित्र दिसून येत आहे। त्यामुळे महिला, वृद्ध आणि कामगार वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रकाराची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून गॅसचा काळाबाजार तात्काळ बंद करावा व नागरिकांना नियमित गॅस पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे। अक्कलकोवा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।